പ്രിയപ്പെട്ട കുട്ടികളെ, നിങ്ങൾക്കെല്ലാം സുഖമല്ലേ? നിങ്ങൾ സുരക്ഷിതരായി വീട്ടിൽ തന്നെ ഇരിക്കുകയല്ലേ? ഓൺലൈൻ ക്ലാസ്സുകളൊക്കെ കാണുന്നുണ്ടല്ലോ. കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ നമ്മൾ പഠിച്ച കാര്യങ്ങളൊക്കെ ഓർമ്മയുണ്ടോ? എന്തായിരുന്നു പാഠത്തിൻ്റെ പേര്? അൻമോൽ ഖജാന. बच्चों, हमने एक पेड़ के बारे में पढ़ा था ना? उस पेड़ का नाम क्या है? याद है आपको? हाँ, रुपयों का पेड़. पेड़ के नीचे हमने कितने लोगों को देखा था? हाँ, 5 लोगों को देखा था. वे क्या कर रहे थे? हाँ, बोलिए. वे पेड़ से रुपए तोड़ रहे थे. क्या वे मेहनती हैं? नहीं, वे आलसी लोग हैं. अच्छा, हम एक युवक से भी मिले थे ना? क्या है उसका नाम? याद है आपको? हाँ, വിക്രം. നോക്കൂ കുട്ടികളെ, വലിയൊരു മരം. എന്താ മരത്തിൻ്റെ പ്രത്യേകത? പണം കായ്ക്കുന്ന ഒരു മരം. ആ മരത്തിൻ്റെ ചുവട്ടിൽ ഒരു 5 പേർ. അവരെന്ത് ചെയ്യുന്നു? ആ മരത്തിൽ നിന്നും പൈസ അടർത്തിയെടുക്കാൻ ശ്രമിക്കുന്നവരുണ്ട്. ആ പൈസ അടർന്നു വീഴുമ്പോൾ അതെടുക്കാനായി കുട്ടയും സഞ്ചിയുമായിരിക്കുന്ന ആൾക്കാരുണ്ട്. അവരൊക്കെ അലസന്മാരാണ് എന്ന് നമുക്ക് മനസ്സിലായി. അങ്ങനെയാണ് നമ്മൾ ഒരു യുവാവിനെ കുറിച്ച് പഠിക്കാൻ തുടങ്ങിയത്. ആ യുവാവിൻ്റെ പേരെന്താണ്? ആ യുവാവിൻ്റെ പേരാണ് വിക്രം. മനസ്സിലായില്ലേ? ശരി, നമുക്കിനി തുടർന്ന് കേൾക്കാം. अच्छा बताइए, विक्रम क्या सोचता है? कैसे ढेर सारा धन कमाऊं और आराम से रहूं? यही थी ना विक्रम की सोच. अच्छा, विक्रम ने इसके लिए क्या किया? हाँ, विक्रम ने अपने दोस्तों के पास जाकर उपाय पूछा. क्या उसके दोस्तों ने उसे उपाय बताया? नहीं, कोई उपाय नहीं बताया. विक्रम फिर किससे मिला? हाँ, विक्रम एक किसान से मिला. किसान कहां पर था? किसान खेत में था. अच्छा, किसान ने विक्रम को क्या उपदेश दिया? किसान ने कहा, गांव के उस पार एक सज्जन रहते हैं, वे कोई तरीका आपको बता देंगे. എന്താ വിക്രം വിശ്വനാഥനെ കണ്ടു? എന്തെങ്കിലും ഉപായം കിട്ടിയോ? നമുക്കൊന്ന് നോക്കിയാലോ? കുട്ടികളെ, ഈ കഥ മുന്നോട്ട് കൊണ്ടുപോകുന്നതിന് മുൻപ് സാറ് ഒരു കാര്യം ചോദിച്ചോട്ടെ. കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ സഹി മിലാൻ കരേ എന്ന ഒരു വർക്ക്ഷീറ്റ് തന്നത് ഓർക്കുന്നുണ്ടാവുമ്പോൾ നമുക്കതൊന്ന് നോക്കിയാലോ? നോക്കൂ, സഹി മിലാൻ കരേ 2 ബോക്സ് ആയിട്ടാണ്. ഒരു ബോക്സിൽ കിസി ഗാവ് മേ मैं कैसे ढेर सारा
अपने मित्रों से किसान खेत में गांव के उस पार എന്താണ് അടുത്ത ബോക്സിൽ काम कर रहा था एक सज्जन रहते हैं विक्रम नामक युवक रहता था धन कमाऊं धन कमाने का उपाय पूछा നോക്കൂ കുട്ടികളെ ഇതിൽ ഒന്നാമത്തത് ഞാനന്ന് പറഞ്ഞു തന്നായിരുന്നു किसी गांव में विक्रम नामक युवक रहता था രണ്ടാമത്തെ നോക്കാം मैं कैसे ढेर सारा धन कमाऊं अपने मित्रों से धन कमाने का उपाय पूछा किसान खेत में काम कर रहा था गांव के उस पार एक सज्जन रहते हैं ഇത് നമ്മുടെ കഥയുടെ ക്രമമായിട്ടുള്ള സെൻറ്റൻസുകളാണ് ഈ സെൻറ്റൻസ് ആ ക്രമത്തിലാണ് ഇവിടെ എഴുതി തന്നിരിക്കുന്നത് നിങ്ങളിതെല്ലാം ഞാൻ ഈ പറഞ്ഞതുപോലെ കൃത്യമായി സെൻറ്റൻസ് ആക്കി എഴുതുമല്ലോ ശരി पन्ना संख्या 25 निकाले देखिए मैं पढ़कर सुनाता हूं विक्रम जल्दी जल्दी विश्वनाथ के घर की ओर चल पड़ा उसके द्वार पर पहुंचकर विक्रम ने देखा कि द्वार खुला हुआ था और विश्वनाथ कमरे में बैठे थे विक्रम ने उन्हें प्रणाम किया और उनके सामने बैठ गया बच्चों एक बार और सुनिए विक्रम जल्दी जल्दी विश्वनाथ के घर की ओर चल पड़ा उसके द्वार पर पहुंचकर विक्रम ने देखा कि द्वार खुला हुआ था और विश्वनाथ कमरे में बैठे थे विक्रम ने उन्हें प्रणाम किया और उनके सामने बैठ गया तो विक्रम जल्दी जल्दी विश्वनाथ के घर की ओर चल पड़ा उसके द्वार पर पहुंचकर विक्रम ने देखा कि द्वार खुला पड़ा है और विश्वनाथ कमरे में बैठे थे विक्रम ने उन्हें प्रणाम किया और उनके सामने बैठ गया विक्रम विश्वनाथ के घर में गया क्यों क्योंकि धन कमाने का आसान तरीका समझने के लिए किसने कहा था किसान ने कहा था विश्वनाथ धन कमाने का आसान तरीका बता देगी अच्छा विक्रम ने क्या देखा विक्रम ने देखा विश्वनाथ का घर का द्वार खुला है द्वार क्या है दरवाजा विश्वनाथ कमरे में बैठे थे विक्रम ने उन्हें प्रणाम किया उनके सामने बैठ गया എന്താ സംഭവിച്ചത് വിശ്വനാഥന്റെ വീട്ടിലെത്തിയ വിക്രം വാതിൽ തുറന്നു കിടക്കുന്നത് കണ്ടു മുറിയിൽ വിശ്വനാഥ് ഇരിക്കുന്നു ഇദ്ദേഹം അദ്ദേഹത്തെ തൊഴുത് അവിടെ തന്നെ ഇരുന്നു अच्छा बताइए विक्रम किसके घर गया हाँ विश्वनाथ के घर गया विक्रम ने क्या देखा विक्रम ने देखा कि दरवाजा खुला पड़ा है अच्छा कमरे में कौन बैठा था कमरे में विश्वनाथ बैठा था विश्वनाथ को देखकर विक्रम ने क्या किया विक्रम ने प्रणाम किया और उनके सामने बैठ गया फिर क्या हुआ देखिए जैसे ही विश्वनाथ ने आंखें खोली विक्रम ने अपने मन की बात कही मैं बहुत गरीब हूं आप मुझे जल्दी धन कमाने का
कोई उपाय बताइए। നോക്കൂ കുട്ടികളെ, जैसे ही विश्वनाथ ने आंखें खोली, विक्रम ने अपने मन की बात कही। मन की बात എന്താണ്? മനസ്സിലുള്ള കാര്യം। विक्रम ने क्या कहा? मैं बहुत गरीब हूं, आप मुझे जल्दी धन कमाने का कोई उपाय बताइए। मैं गरीब हूं, ഞാൻ പാവപ്പെട്ടവനാണ്, താങ്കൾ എനിക്ക് പെട്ടെന്ന് ധനം സമ്പാദിക്കാനുള്ള ഉപായം എന്തെങ്കിലും പറഞ്ഞു തന്നാലും. വിക്രമിന്റെ വാക്കുകൾ കേട്ട് വിശ്വനാഥ് എന്താകും മറുപടി പറഞ്ഞിട്ടുണ്ടാവുക? നോക്കൂ, तुम वसंत नगर जाओ, वहां एक आदमी 20,000 रुपए में मनुष्य की आंखें खरीदता है, तुम अपनी आंखें बेच दो। विक्रम को आश्चर्य हुआ। अच्छा, विश्वनाथ ने क्या कहा? तुम वसंत नगर जाओ। क्यों? वसंत नगर में एक आदमी 20,000 रुपए में मनुष्य की आंखें खरीदता है, तो अपनी आंखें बेच दो। ये सुनकर विक्रम को आश्चर्य हुआ। विक्रम को आश्चर्य हुआ क्यों? क्योंकि विश्वनाथ की बातें सुनकर विश्वनाथ ने क्या कहा? विश्वनाथ ने कहा, वसंत नगर का आदमी मनुष्य की आंखें खरीदता है, तुम अपनी आंखें बेच दो। यह सुनकर विक्रम को आश्चर्य हुआ। എന്താണ് വിശ്വനാഥ് പറഞ്ഞത്? വസന്ത് നഗറിൽ താമസിക്കുന്ന ആൾ മനുഷ്യന്റെ കണ്ണുകൾ വിലയ്ക്ക് വാങ്ങും, 20,000 രൂപയും തരും। विश्वनाथ ने कहा, विक्रम तुम अपनी आंखें बेच दो, तुम्हें 20,000 मिलेगा। 20,000, 20,000। विश्वनाथ ने किसकी आंखें बेचने की बात कही? विक्रम की आंखें। कितने रुपए में? 20,000 रुपए में। കുട്ടികളെ, നിങ്ങൾക്ക് എല്ലാവർക്കും ഹിന്ദിയിൽ എണ്ണാൻ അറിയാമായിരിക്കും അല്ലേ? നമ്മളിവിടെ കുറെ വലിയ സംഖ്യകൾ പഠിക്കുന്നുണ്ട്. ഞാൻ അതും കൂടി ഒന്ന് പറഞ്ഞു തരാം, ശ്രദ്ധിച്ച് നോക്കണം കേട്ടോ. എന്താ അത്? 1000, 1000 അല്ലേ? 1000-ന് 1000 എന്നാണ് പറയുക. അത് കഴിഞ്ഞ് നോക്കൂ, 10,000 10,000, 20,000 20,000, 25,000 25,000, 50,000 50,000, 1,00,000 1,00,000. അപ്പോൾ ഇത് ഇങ്ങനെ 1000-ഉം 1,00,000-ഉം ചേർത്ത് നമുക്ക് എന്ത് ചെയ്യാം? സംഖ്യകളുടെ വലിപ്പം കൂട്ടാം അല്ലേ? കുട്ടികൾക്ക് ജസ്റ്റ് ഒന്ന് ശ്രദ്ധിക്കാൻ വേണ്ടിയിട്ടാണ് സാർ ഇവിടെ ഇത് തന്നത്. ഇത് നോക്കിയൊന്ന് മനസ്സിലാക്കുമല്ലോ? ശരി. क्या विक्रम अपनी आंखें देगा? 20,000 രൂപയ്ക്ക് തൻ്റെ കണ്ണുകൾ കൊടുക്കാൻ വിക്രം തയ്യാറാകുമോ? ആകുമോ? പറയൂ. हाँ बोलिए, देखते हैं। देखिए आगे क्या हुआ। अपनी आंखें बेच दूं, फिर मैं देखूंगा कैसे? किसने कहा? विक्रम ने कहा। क्या कहा? എന്റെ കണ്ണുകൾ വിറ്റാൽ ഞാൻ എങ്ങനെ കാണും? हाँ, विक्रम अपनी आंख बेचना नहीं चाहता है। फिर क्या हुआ? विश्वनाथ ने कहा, ठीक है, तो 15,000 में अपने दोनों पैर बेच दो। क्या है? 15,000 में अपने दोनों पैर बेच दो। 15,000 രൂപയ്ക്ക് തൻ്റെ 2 കാലുകളും വിൽക്കുക. बच्चों बताओ, क्या विक्रम अपने दोनों पैर बेचने को तैयार होगा 15,000 में? देखते हैं। क्या मैं पैर बेच दूं तो चलूंगा कैसे? विक्रम हैरान हुआ।
ഹൈറാൻ അതിശയപ്പെടുക, വളരെയധികം അതിശയത്തോട് ചോദിച്ചു, എൻ്റെ കാലുകളെ ഞാൻ വിറ്റാൽ ഞാൻ എങ്ങനെ നടക്കും? विक्रम हैरान हुआ। बोलिए हाँ, विश्वनाथ ने विक्रम से दोनों पैर देने को कहा, बेचने को कहा, इसलिए विक्रम हैरान हुआ। उसके बाद क्या हुआ बोलिए? विश्वनाथ ने फिर कहा, विक्रम तो 25,000 में अपने दोनों हाथ बेच दो। 25,000 में अपने दोनों हाथ बेच दो। 25,000 എത്രയാണെന്ന് അറിയാമോ? 25,000 രൂപ। क्या विक्रम अपना हाथ बेचेगा? उसको पैसा मिलेगा क्या? देखते हैं। अपने हाथों के बिना मैं काम कैसे करूंगा? अच्छा देखो विक्रम क्या कहता है, हाथ के बिना वह काम नहीं कर सकता। तो क्या विक्रम अपना हाथ बेचेगा? बोलिए, क्या आपको लगता है कि विक्रम अपना हाथ बेचेगा? नहीं, वो अपना हाथ भी नहीं बेचेगा। क्यों? क्योंकि उसके हाथ उसको प्यारे हैं। കുട്ടികളെ 25,000 രൂപയ്ക്ക് വിക്രമിൻ്റെ 2 കൈകൾ കൊടുക്കാൻ തയ്യാറാകുമോ? ഇല്ല, ഒരിക്കലുമില്ല. എന്തുകൊണ്ടാ? വിക്രമിന് തൻ്റെ കൈകൾ കൊടുക്കാൻ താല്പര്യമില്ല. തൻ്റെ ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ടതാണ് തൻ്റെ കൈകൾ. അതെങ്ങനെ കൊടുക്കും? അതാണ് വിക്രം ആലോചിക്കുന്നത്. अच्छा, ये सुनकर विश्वनाथ ने क्या कहा होगा? देखिए, तो तुम अपना पूरा शरीर बेच दो, तुम्हें 1,00,000 रुपया मिलेगा। 1,00,000 रुपया। बच्चों, तो बोलिए, क्या विक्रम 1,00,000 रुपए लेकर अपने शरीर को बेच देगा? बोलिए, 1,00,000 कितना होता है? 1,00,000 रूपा। अच्छा बताइए, विक्रम ने क्या जवाब दिया होगा? देखिए, विश्वनाथ की बातें सुनकर विक्रम ने क्रोध और दुख के साथ कहा, नहीं नहीं, 1 करोड़ रुपए मिलने पर भी मैं ऐसा नहीं करूंगा। क्या कहा? क्रोध और दुख के साथ कहा, नहीं, 1 करोड़ रुपया, 1 करोड़ रुपए मिलने पर भी मैं ऐसा नहीं करूंगा। अच्छा बोलिए, विक्रम को क्रोध और दुख क्यों हुआ? विक्रम ने क्यों ऐसा कहा? हाँ, उसको अपना शरीर प्रिय है। वो अपने शरीर के अंग को नहीं बेचना चाहता है। 1 കോടി രൂപ കിട്ടിയാലും തന്റെ ശരീരം കൊടുക്കുകയില്ലെന്ന് വിക്രം പറയുന്നത് എന്തുകൊണ്ടാകും? വിക്രമിന് തന്റെ ശരീരത്തോട് അത്രയ്ക്കും പ്രിയമാണ്. विक्रम की बातें सुनकर विश्वनाथ ने क्या कहा होगा? എന്തായിരിക്കും ഇതിന് മറുപടി കൊടുത്തിട്ടുണ്ടാവുക विश्वनाथ? देखिए, विश्वनाथ ने मुस्कुराकर समझाया, अरे भाई, अपने शरीर को इतने मूल्यवान समझते तो तुम गरीब कैसे हो? जाओ, तुम्हारा शरीर ही एक अनमोल खजाना है, इसका उपयोग करो। विक्रम की आंखें खुल गई। क्या आपको कुछ समझ में आया? नहीं ना? बच्चों, एक बार और सुनिए। विश्वनाथ ने मुस्कुराकर समझाया, अरे भाई, अपने शरीर को इतने मूल्यवान समझते तो तुम गरीब कैसे हो? जाओ, तुम्हारा शरीर ही एक अनमोल खजाना है, इसका उपयोग करो। विक्रम की आंखें खुल गई। കുട്ടികളെ,
വിശ്വനാഥ് പറഞ്ഞത് എന്തായിരിക്കുമെന്ന് മനസ്സിലായോ? അതായത് शरीर को इतना मूल्यवान समझते तो तुम गरीब कैसे हो? ये किसने पूछा? हाँ, विश्वनाथ ने। कौन अपने शरीर को मूल्यवान समझता है? हाँ, सही है, विक्रम। वो अपने शरीर रुपयों के लिए बेचना नहीं चाहता, इसलिए विश्वनाथ ने कहा तुम गरीब नहीं हो, तुम्हारा शरीर अनमोल खजाना है, വിലമതിക്കാൻ കഴിയാത്ത അമൂല്യമായ ഖജനാവാണ് നിന്റെ ശരീരം. അമൂല്യമായ ശരീരത്തോട് കൂടിയ താൻ ഒരിക്കലും ഒരു പാവപ്പെട്ടൻ ആകാൻ വഴിയില്ല. അമൂല്യമായ ആ ശരീരത്തെ ഉപയോഗിക്കൂ. जाओ, तुम्हारा शरीर ही एक अनमोल खजाना है, इसका उपयोग करो. കുട്ടികളെ, എന്ത് സന്ദേശമാണ് ഇവിടെ വിശ്വനാഥ് നൽകുന്നത്? मेहनत की कमाई ही मूल्यवान होती है. എന്താണ്? मेहनत की कमाई ही मूल्यवान होती है. അധ്വാനത്തിന്റെ फलम अमूल्यमान. विश्वनाथ की बात सुनकर विक्रम की आंखें खुल गई. ഈ സന്ദേശം കേട്ടപ്പോൾ വിക്രമിന്റെ കണ്ണുകൾ തുറന്നു. വിശ്വനാഥിന്റെ ഉപദേശം കേട്ട് വിക്രം നല്ല രീതിയിൽ ജീവിക്കാൻ തീരുമാനിച്ചു. എങ്കിൽ എങ്ങനെയാകും തുടർന്നുള്ള കഥ? കൂട്ടുകാർ സ്വന്തം ഭാവനയിൽ കഥ പൂർത്തിയാക്കുമല്ലോ. ആ കഥ പൂർത്തിയാക്കിയിട്ട് നിങ്ങൾ നിങ്ങളുടെ അധ്യാപികയോടോ അധ്യാപകനെയോ കാണിക്കണം. അവരത് നോക്കി നിങ്ങൾക്ക് സഹായം ചെയ്യും. അതിനെക്കുറിച്ചുള്ള മറ്റുള്ള കാര്യങ്ങൾ നമുക്ക് അടുത്ത ക്ലാസ്സിൽ ചർച്ച ചെയ്യാം. ശരി, ധന്യവാദം.